मंत्री नितेश राणे यांच्या एका मागणीनं पुन्हा वाद होण्याचा संभव आहे। राज्यभर अधिकृतरित्या वराह जयंती साजरी व्हावी यासाठी मंत्री नितेश राणेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि तशी मागणी केली आहे। मात्र वराह हा प्राणी अर्थात डुक्कर हा मुस्लिम समाजामध्ये अपवित्र मानला जातो आणि त्यामुळे नितेश राणे हे थेट नव्हे पण अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाला चिथावण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल या मागणीनंतर उपस्थित होतोय। बघूयात हा रिपोर्ट। येणाऱ्या 25 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये वराह जयंती महाराष्ट्रामध्ये या वर्षी साजरा करावी। कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल त्याला चोख प्रत्युत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल। नितेश राणे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजणारे नेते मंत्री असलेल्या नितेश राणेंनी हिंदुत्वासाठी आता आणखी आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं। राज्यात वराह जयंती साजरी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली। 25 ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करावी। सरकारनं वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा। राज्यभरात सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत। शाळा कॉलेजात वराह अवताराच्या इतिहासावर व्याख्यानं आयोजित करावी। मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि भक्ती समारंभाचं आयोजन करावे। वराह जयंतीबाबत पाठ्यपुस्तकात एखादा धडा ठेवावा। येणाऱ्या 25 तारखेला जे आपण वराह जयंती जी साजरा करतो त्या जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन मोठ्या प्रमाणामध्ये वराह जयंती महाराष्ट्रामध्ये या वर्षी साजरा करावी। कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वराह देवाला त्याला चोख प्रत्युत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल। पण आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार आम्ही समजतो म्हणून आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही, कोणालाही आपल्या सण साजरा करण्यामध्ये थांबवत नाही। म्हणून कोणीही आमच्या वराह जयंतीला च्या बाबतीमध्ये कोणी काही तक्रारी केल्या कोणी अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही ही भूमिका आमची असेल। भगवान विष्णूचे एकूण 9 अवतार आहेत। त्यातील वराह हा तिसरा अवतार म्हणून ओळखला जातो। पण 9 अवतारांपैकी केवळ वराह अवताराच्या जयंतीला शासकीय अधिष्ठान देण्याची मागणी नितेश राणेंनी केल्यानं वादाला तोंड फुटलंय। कारण वराह प्राणी अर्थात डुक्कर हा मुस्लिम समाजात अपवित्र मानला जातो। वराह हा विष्णूचा तिसरा अवतार आहे। पृथ्वीच्या रक्षणासाठी अवतार धारण केल्याची कथा सांगितली जाते। हिरण्याक्ष दैत्यानं पृथ्वीचं हरण करून पाताळात नेलं। विष्णूनं वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाचा वध केला, पृथ्वी पाताळातनं सोडवून मुक्त केली। तेव्हापासून वराह अवतार प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा आहे। धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणून जयंती साजरी केली जाते। दक्षिण भारतामध्ये वराह जयंती साजरी करण्याची मोठी परंपरा आहे। एका राज्याचे मंत्री स्वतःच मागणी करतात मुख्यमंत्र्यांकडे आणि धमकी देत आहेत आणि त्यांचे प्रवक्ते त्याचं समर्थन करतायत। म्हणजे या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शांततेचा महाराष्ट्र बघवत नाही का? तुम्हाला या महाराष्ट्राचा बिहार करायचंय, तुम्हाला या महाराष्ट्राचा युपी बनवायचंय। म्हणजे काय करायचंय तुम्हाला? या महाराष्ट्रातली शांतता तुम्हाला अबाधित ठेवायची नाही का? म्हणजे जाणीवपूर्वक 2 धर्मामध्ये भांडणं झाली पाहिजे, 2 धर्माला डिवचण्याचं पाप यांचे मंत्री करतायत। म्हणजे सत्ता आहे म्हणून तुम्ही गुंडगिरी करणार, सत्ता आहे म्हणून दादागिरी करणार या महाराष्ट्रामध्ये? निश्चितपणे याचा मी निषेध करतो। गेल्या काही वर्षांपासून नितेश राणे सातत्यानं मुस्लिम विरोधी भूमिका घेत आहेत। प्रत्येक हिंदू जन आक्रोश मोर्चात ते भडकाऊ भाषा वापरतात। अहिल्यानगर जिल्ह्यातील मोर्चात तर थेट मशिदीकडे बंदुकीची ऍक्शन केली होती। आता वराह जयंतीच्या माध्यमातून नितेश राणे थेट नव्हे पण अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाला चिथवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल उपस्थित होतोय। वराह प्राणी निषिद्ध मानणाऱ्या मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न आहे का? हिंदू धर्मातल्या प्रतीकांना शासकीय अधिष्ठान कशाला हवं? भाजपकडून पुन्हा तुष्टीकरणाच्या राजकारणाकडे वाटचाल सुरू आहे का?
वोट बँकेसाठी पुन्हा धर्माचा आधार घेतला जातोय का? हा सण साजरा करण्याची मुभा प्रत्येकाला आहे, कारण हिंदू धर्म हा काही प्रेषित किंवा तत्सम आज्ञेवर चालत नाही. ज्याला जर वाटलं तर तो निश्चितपणे ते करू शकतो. फक्त ते करताना सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही. त्याला रॅक लावून काही महिलांचं त्याच्यावरती नाच गाणं किंवा समाजामध्ये प्रदूषण निर्माण करणं अशा प्रकारचं काही होणार नाही. याची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. ते जे कोणी असतील त्यांचे उत्सव ते साजरा करण्याचा त्यांना या संविधानानं अधिकार दिलेला आहे. परंतु या संविधानामध्ये कलम 28 आहे की कोणती धार्मिक ऍक्टिव्हिटी हे शाळा आणि महाविद्यालयामध्ये अनिवार्य करता येत नाही. त्यांनी जे काय सांगितलं की ही उत्सव शाळा महाविद्यालयामध्ये आम्ही साजरा करू, याला मात्र आमचा नाही, संविधानाचा जे आहे तो निश्चितच विरोध राहील. हे बेकायदेशीर आहे. आम्हाला काही आक्षेप नाही, फक्त ज्या शाळा महाविद्यालयामध्ये अनिवार्य करू नये, बाकी आमचा काही आक्षेप नाहीये. भारतात हिंदू समाज बहुसंख्य असून हिंदू परंपरा, हिंदू सणवार उत्सव इथे इतर समाजांपेक्षा उत्साहात साजरे होणं हे अधिक साहजिक आहे. त्यामुळे वराह जयंती साजरी करण्याबाबत वाद असण्याचं काही कारण नाही. पण वराह जयंतीला शासकीय अधिष्ठान देण्याकडे वाटचाल सुरू आहे का? भाजपकडून आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा तुष्टीकरणाचा प्रयत्न होतोय का? वराह जयंती नेमकी आहे काय, उत्सव की कुरापत, हा प्रश्न उपस्थित होतोय. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.